डोक्यावर पाण्याचा हंडा, कडेवर लहान बाळ अशा अवस्थेत रोज पाण्यासाठी रेल्वे लाईन ओलांडायची। 1995 सालापासून गावात पाणी पुरवठा योजना मंजूर, मात्र तरीही इथल्या महिलांना पाण्यासाठी रोज ही अशी कसरत करावी लागत होती। आणि हे घडत होतं मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण तालुक्यातील बेहरे खडावली गावात। ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार निष्काळजी कारभारामुळे पाणी पुरवठा योजना कधीच सुरळीत चालू शकली नाही। त्यामुळे वावेघर, जांभूळपाडा, ठाकूरपाडा, बेहरे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत होते। पाणी योजनेची मोटारही वारंवार बंद पडत होती, मात्र प्रत्येक वेळी ग्रामपंचायतीकडून ती दुरुस्त करण्याऐवजी नवी मोटार खरेदी केली जायची, अगदी वॉरंटी पिरियड मध्ये सुद्धा। त्यामुळे आतापर्यंत 5 ते 6 मोटार बदलण्यात आल्या, पण जुन्या नादुरुस्त मोटारी ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आल्याच नाहीत। यावर भर म्हणून की काय, ग्रामपंचायतीनं 2010 सालापासून पाणी पुरवठा योजनेचं वीज बिल भरलंच नव्हतं। वीज बिलाचा आकडा 2.5 लाखांवर गेला आणि महावितरण कंपनीनं वीज पुरवठा खंडित केला। त्यामुळे योजना कायमची बंद पडली। गावातले नळ उरले केवळ शोभेपुरता। त्यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करून भातसा नदी गाठावी लागत होती। मध्ये रेल्वे लाईन येत असल्यामुळे महिला लहान मुलांना सोबत घेऊन रोज रेल्वे लाईन ओलांडण्याचा धोका पत्करत होत्या, आणि तेही केवळ पाण्यासाठी। ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रारी करूनही याकडे सरपंच आणि ग्रामसेवक दुर्लक्ष करत होते। अखेर गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। 3 दिवस पाणी असतो, नंतर महिना पाणीच गायब होतं, पाणीच नाही। मग आम्हाला रेल्वे क्रॉस करून जावं लागतो। लहान मुलं आमच्या बरोबर येतात। हा पाणी मग आली, आम्ही बघितलं नाही बघितला, जर अपघात जर झाला तर त्याला जबाबदार सरकार राहील। कुठेतरी माझ्या मागणीकडे या अधिकाऱ्यांनी तसंच इथल्या बॉडीने दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही दुःख आजतागायत कायम आहे। कुठेतरी आपल्या माध्यमातून या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की या गोष्टीकडे लवकर लक्ष दिलं जावं। आम्ही गावात जाऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। याबाबत प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू केला। या संदर्भातलं वृत्त प्रसारित झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। गावात नवीन वीज मीटर लावण्याचे आदेश महावितरणाला देण्यात आले। गेले 4 महिने टाळाटाळ करणारं महावितरण जागं झालं आणि गावात वीज मीटर लागलं। अखेर गावातल्या नळाला पाणी आलं आणि गावातील महिला वर्गाच्या आनंदाला पारावार राहिला नाही। ज्याच पाण्यासाठी आम्ही आज जी मीडियावाल्यांनी आमच्यासाठी जे काही केलंय त्यांच्यासाठी मी आज धन्यवाद करते। जी मीडियावाल्यांचा धन्यवाद करते। कित्येक वर्षापासून आमची पाण्यापासून समस्या चालू होती आणि आम्ही ती बातमी आम्ही झी 24 तास वाल्यांना सांगितली। त्यांनी त्याचा पाठपुरावा करून ही बातमी पूर्ण गावपाड्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, शहरोशहरी दाखवली आणि त्यांच्या प्रतिसादाने आम्हाला आमचं आज हक्काचं पाणी भेटलेलं आहे। त्यामुळे आम्ही आज झी 24 तास वाल्यांचं मनापासून आभारी आहे। हा आमचा प्रश्न हेल्पलाईनने केलं आणि आमच्या प्रश्नाला आज उत्तर मिळालं, आम्हाला हक्काचं पाणी मिळवलं, याबद्दल झी हेल्पलाईनचं धन्यवाद। इतकंच नाही तर गावकऱ्यांच्या वतीनं झी हेल्पलाईनच्या टीमचा सत्कारही करण्यात आला। गावातील महिलांचा पाण्यासाठी सुरू असलेला हा लढा आता संपलाय। रोज पाण्यासाठी सुरू असलेली महिलांची वणवण कायमची थांबल्यानं सर्व स्तरातून झी हेल्पलाईनचं कौतुक करण्यात येत आहे। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, खडावली, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।